नमो बुद्धाय जय भीम. बुद्ध काय म्हणतात? नव्हे मोक्षदाता आहे मार्गदाता. नव्हे मोक्षदाता मी आहे मार्गदाता. म्हणजे धम्माच्या माध्यमातून भगवंतांनी अज्ञानी माणसाला जाग करून या जीवनामध्ये त्याच्या कर्माचे भोगावे लागणारे परिणाम, त्याच्या अज्ञानाचे भोगावे लागणारे परिणाम, सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी त्याचे कर्म, त्यांचे आचरणच हे माणसाला कारणीभूत आहे. हे सत्य आपल्या सद्धम्माच्या माध्यमातून भगवंताने सांगितलेलं आहे. परंतु हे सत्य ज्याला समजलं, या भौतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना राग द्वेष मोह तृष्णा याच्या अधीन जाऊन या भवचक्रामध्ये जीवन जगत असताना इथं सारं दुःखच आहे. परंतु सुखी जीवन जगण्यासाठी भगवंताने मध्यम मार्ग सांगितलेला आहे. भगवंताचा मध्यम मार्ग 3 रत्न 5 शिला अरे अष्टांगिक मार्ग यांच्यावर आधारित आहे. कारण जीवन जगण्यासाठी माणसाकडे 3 रत्न असावे, प्रज्ञा असावी, शील असावं, करुणा असावी. हे सद्धम्माच्या माध्यमातून भगवंताने सांगितलेलं आहे. कारण अज्ञान हे माणसाच्या अधोगतीचं कारण आहे. प्रगतीला जाण्यासाठी माणसाने ज्ञानवंत व्हावं. त्या ज्ञानाचा सदुपयोग करण्यासाठी, धनाचा सदुपयोग करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे शील असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून शीलाचाही उपदेश भगवंताने दिलेला आहे. ज्ञान धन आहे, परंतु कारुणिक भाव जर असेल तर मानवता या जगतामध्ये नांदेल. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे 3 शील असणं अत्यंत गरजेचं आहे, प्रज्ञाशील आणि करुणा. म्हणून हे 3 रत्न भगवंताने सांगितलेलं आहे. 5 शील भगवंताने सांगितलेलं आहे. पानातिपाता वेरमणी सिक्कापदं समादयामि, अदिन्नदाना वेरमणी सिक्कापदं समादयामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्कापदं समादयामि, मुस्सावादा वेरमणी सिक्कापदं समादयामि, सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणी सिक्कापदं समादयामि. मी चोरी करणार नाही, मी प्राणीमात्रावर दया करील, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी दारू बिडी तंबाखू याचं सेवन करणार नाही आणि ते करण्यास कोणाला परावर्तही करणार नाही, कोणाला प्रोत्साहनही देणार नाही आणि त्या वाईट कर्माचा मीही अंगीकार करणार नाही आणि या वाईट कर्मापासून अलिप्त राहण्याचा मी संकल्प करील. असं हे करील असे हे 5 शील आहेत. आणि याचं जर पालन केलं तर घरामध्ये शांतता, समाजामध्ये शांतता, प्रत्येक ठिकाणी शांतता राहील. नमो बुद्धाय जय भीम.